नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 4 व्यक्तिमत्वांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित केलाय. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, PV नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा समावेश आहे. भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपलं महत्त्व सिद्ध करून दाखवलंय. भारतीय नेव्हीने एंडच्या खाडीजवळ अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एक इराणी जहाजाला सुखरूप बाहेर काढलाय. मासेमारी करणाऱ्या या इराणी जहाजासह 23 पाकिस्तानी क्रू मेंबर्सना देखील सुरक्षितपणे वाचवण्यात आलंय. तब्बल 12 तासांहून अधिक वेळ चालवलेल्या या ऑपरेशनबद्दल नौदलाने माहिती दिली आहे. हिंदुस्थानसह जगभरात अनेक ठिकाणी निवडणुका होऊ घातल्या. त्यामुळे जनतेच्या राजकीय आणि नागरी हक्कांचे रक्षण होईल. प्रत्येकाला मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करता येईल अशी आशा आहे, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी आता संयुक्त राष्ट्रानेही प्रतिक्रिया दिली आहे. याआधी अमेरिका आणि जर्मनीने कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक केल्यानंतर या खटल्यावर आपलं लक्ष आहे. निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा आहे, असं म्हटलं होतं. ज्योतिर्लिंग महाकाल मंदिरात आज रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. पहाटे 4 वाजता झालेल्या भस्म आरतीमध्ये पुजाऱ्यांनी महाकालला एका गडवा रंग अर्पण करण्यात आला, जे केशर आणि टेसूच्या फुलांनी बनवले होते. होळीच्या दिवशी भस्म आरतीच्या वेळी महाकाल मंदिरात आग लागली होती. या निमित्ताने आज जेव्हा महाकाल मंदिरात रंगपंचमी सण साजरा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना असंवैधानिक असल्याचा ठपका ठेवून ही योजना बंद करण्याचा निर्णय देण्याच्या 3 दिवस आधी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 10,000 कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली होती. प्रत्येक 1 कोटी रुपये किमतीचे रोखे छापण्याचे आदेश शासकीय प्रिंटिंग कंपनी SPMCIL ला देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने योजना बंद करण्याचा आदेश दिल्याच्या 15 दिवसानंतर 28 फेब्रुवारी रोजीपर्यंत अर्थ मंत्रालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोख्यांची छपाई रोखण्याचे आदेश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या 13 दिवसात देशभरात आचारसंहिता उल्लंघनाच्या 79,000 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींपैकी 99% तक्रारींचे निराकरण करण्यात आले, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. राजस्थानमधील कोटा येथे पहाटे एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सक्तीचे प्रयत्न सुरू असून आग कशी लागली आणि त्यामागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ॲपल कंपनीने आपला माजी कर्मचारी अँड्र्यू ओवूड याच्या विरोधात गोपनीयता समझौता आणि श्रम कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाई केली आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या कोर्टात गुन्हा दाखल केलाय. ऑडिओने मीडिया आणि प्रतिस्पर्धी टेक्नॉलॉजी कंपन्यांना कर्मचाऱ्यांनी संवेदनशील माहिती शेअर केली होती, असा आरोप आहे. ॲपलने ऑवूडकडून $25,000ची नुकसान भरपाई मागणी केली आहे. कंबोडिया देशात भारतीयांकडून बळजबरीने सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याच्या 130 तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सरकारने भारतीय नागरिकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर कंबोडियाची राजधानी नोम पेन शहरातील भारतीय दूतावासाने 75 भारतीयांची सुटका केली आहे. दूतावासाचे द्वितीय सचिव औरान अब्राहम यांनी ही माहिती दिली आहे. हमास दरम्यानच्या युद्ध रोखण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यात आलेल्या ठरावावर नकाराधिकाराचा वापर न केल्याबद्दल इस्रायलने अमेरिकेवर तीव्र नाराजी दर्शवली होती. त्याची भरपाई म्हणून की काय अमेरिकेच्या बायडन सरकारने इस्रायलला 2,000हून अधिक बॉम्ब आणि 25 F-35 लढाऊ विमाने देण्यास मंजुरी दिली आहे. वॉशिंग्टन पोस्टने याबाबतचे वृत्त दिलंय. दिवाळखोर क्रिप्टो एक्सचेंज फर्म FTXचे सहसंस्थापक सॅम बँकमन-फ्राईड यांना 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सॅमवर क्रिप्टो फसवणूक, ग्राहकांचे पैसे चोरणे आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बँकमन-फ्राईडचे 3 मित्रही दोषी आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानले जाणारे हे प्रकरण होते.
पाकिस्तानात चीनी अधिकाऱ्यांवर सातत्याने होत असलेल्या अतिक्रमणानंतर खैबर पख्तूनख्वामधील 3 प्रकल्पांवर काम करणाऱ्या चीनच्या आस्थापनांनी काम थांबवलंय. याखेरीज चीन त्यांच्या अनुमाने 1,500 नागरिकांना तेथून बाहेर काढत आहे. हे 3ही प्रकल्प 9,000 म्हणजेच 860 मेगावॉट वीज निर्मिती करणारे आहेत. पाकच्या शांगला जिल्ह्यात 3 दिवसांपूर्वी चीनी अभियंत्याच्या बसवर झालेल्या आत्मघातकी आक्रमणात चीनचे 5 अभियंते ठार झाले होते. मृत्यूच्या छायेखाली काम करत येत नसल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने हा वरील निर्णय घेतलाय. दक्षिण चीन सागराच्या हद्दीवरून अनेक दशकापासून फिलिपाईन्स आणि चीनमध्ये वाद आहे. आता हा वाद वाढत चाललाय. दक्षिण चीनच्या समुद्रात फिलिपाईन्स जहाज आणि चीनी तटरक्षक दलामध्ये झडप झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झालाय. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनोई या नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या व्यस्त जलमार्गावर चीन नेहमीच आपला दावा सांगत आलाय. संपूर्ण जग फिरायचं आहे असे स्वप्न अनेक लोक पाहतात. मात्र अमेरिकेच्या लेक्सी अल्फोर्ड नावाच्या तरुणीने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करून टाकले. लेक्सीने 6 खंड 27 देश फिरत तब्बल हा प्रवास केलाय. विशेष म्हणजे लेक्सीने जगाची ही सफर इलेक्ट्रिक कारने केली आहे. लेक्सीच्या या अनोख्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. भारताचा स्टार टेनिसपटू रोहित बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन पार्टनर मॅथ्यूज इब्डेन रिचर्ड यांनी मियामी ओपन पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरियासो जेबुलसचा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावलेल्या बोपन्ना आणि एब्डेन यांनी स्पेन आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा 6-1, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. लिएंडर पेस नंतर बोपन्ना हा सर्व 9 ATP मास्टर्स स्पर्धेत फायनल गाठणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.